तर फ्लॅट घेताना सुविधा आहेत हे पाहता का? बुकिंग करताना रस्ते कसे आहेत बघता का? आमदार शंकर मांडेकरांनी स्थानिकांना हा अजब सवाल केलेला आहे. तर शंकर मांडेकर यांच्याकडनं आता अजब विधानांचीच मालिका सुरू झाली असं म्हणता येणार आहे. फ्लॅट घेताना सुविधा आहेत हे पाहता का आणि बुकिंग करताना रस्ते कसे आहेत हे बघता का, असा अजब सवाल त्यांनी स्थानिकांना विचारलेला आहे. तर चिमुकल्याच्या मृत्यूनंतर त्यांनी संतापजनक वक्तव्य देखील केलेलं आहे की रस्ते आहेत म्हणजे अपघात तर होणारच, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेकांचा जीव गेलेला आहे. एका 11 वर्षाच्या चिमुकल्यालाही आपला जीव गमवावा लागलाय आणि यावर आमदारांना, एका लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीनं वक्तव्य करणं हे खरंच निंदनीय मानलं जातंय. आपको लैंड क्रूजर खरीद नहीं पाएंगे. अरे शूट घे ना. तू बोलतो तू चूक नाही. माझं म्हणणं आहे, तुम्ही ज्याची बुकिंग करताना तुम्ही हा विचार करता का जो रस्ता तुम्ही घेतलाय पैसे आहे का? तुम्ही रस्त्याचा प्रश्न मिटवलेला आहे का? रस्त्याचा ऐका ना, मधल्या काळात तुमच्या सोसायटीचा प्रश्न मिटवायला मी पुढे आलो, बरोबर आहे ना? फिल्टर ऐका, तुम्ही फ्लॅट बुक केला 5 वर्षात ग्रामीण एखाद्या आमच्या शेतकऱ्याने फ्लॅट घेतला ना तर आम्ही समजू शकतो त्याला काही कळत नाही किंवा पैसे थोडं नॉलेज नाही. तुम्ही सुशिक्षित राहा, तुम्ही या म्हणले पैसे एवढे पैसे देता फ्लॅट बुक करता, बरोबर का नाही? एवढ्या चांगल्या रेटनी फ्लॅट घेता, म्हणून हे घेत असताना स्वच्छ पाणी आहे का, येणाऱ्या सुविधा आहेत का, ते तुम्ही विचारता का? 5 वर्ष ऐका ना, मुख्यमंत्री तुम्हाला पाणी करावं. तर आमदार मांडेकरांच्या वक्तव्यावर माजी आमदार संग्राम थोपटे यांनी झी24 तास सोबत काही वेळापूर्वी संवाद साधलेला होता. पाहूयात ते काय म्हणाले. दुःखद घटना त्या ठिकाणी घडली. खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून त्या कुटुंबाचं सांत्वन करणं पहिलं त्यांचं काम होतं असं मला वाटतं. रस्ते आहेत तर अपघात होणार म्हणजे नेमकं तुमचं म्हणणं काय आहे हे समजत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की काम शासनाकडून मंजूर करण्यासाठीच लोकप्रतिनिधीची नियुक्ती झालेली आहे. ह्याचं भान किंवा ह्याचा विसर कदाचित त्यांना पडलेला आहे. दुसरी गोष्ट, अशा पद्धतीची बेताल वक्तव्य करण्याचा सपाटाच बरेच दिवसापासून त्यांनी या मतदारसंघात सुरू केलेला आहे. आज तर या दुःखद घटनेच्या प्रसंगात सुद्धा त्यांचं बेताल वक्तव्य होते, त्याचा करावा तेवढा निषेध या निमित्तानं कमी आहे.